वेलकम बॅक वन्स अगेन इन पार्थ अकॅडमी. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक छोटासा टॉपिक बोलणार आहोत, तर जो वाटतो आपल्याला सोपा, परंतु काही काही वेळेस जास्त टाइम खाऊन जाईल आपला, असा हा टॉपिक आहे. त्या टॉपिककडे आपण लक्ष देऊ. आज जास्त नाही, जास्त 2-3 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे, पण काळजीपूर्वक बघा. सोपा टॉपिक काय म्हणून सोडून नको द्या, व्यवस्थित बघा. तर आजचा विषय आपला सम आणि विषम संख्या, ऑड अँड इव्हन नंबर्स. एकदम सोपं वाटतं आपल्याला सम आणि विषम संख्यांचा काय अभ्यास करायचा, परंतु याच्यावर असे एक्झाम्पल येऊ शकतात की जे आपला भरपूर वेळ खाऊ शकता. त्याबद्दल तुम्हाला माहित असलेलं गरजेचं आहे. चला आपण लगेच आपल्या टॉपिक कडे वळूया. तर समसंख्या, तर आपलं टॉपिक काय, तर आपल्याला अशी रेंज दिली आहे. सपोज आपल्याला दिली आहे रेंज 1 to 99. यांच्यामधल्या विषम संख्या किती किती आता या विषम संख्या तुम्हाला काढायच्या तर काउंट करावं लागेल, टाइम लागेल. दुसरा एक टॉपिक आहे 2 to 100 यांच्या दरम्यानच्या समसंख्या किती. हे दोन एक कॅटेगरी झाली. ह्या कॅटेगरीचा पहिले आपण अभ्यास करू, नंतर मग इतर गोष्टी बघू. आता इथे पहा, याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय, सारखेपणा काय, ते जे पहिला नंबर लास्ट नंबर हे दोघे कसे ऑड आहे, बरोबर आहे, म्हणजे विषम आहे, बरोबर आहे. इथे काय, पहिला नंबर लास्ट नंबर हे दोघे कसे इव्हन आहे, बरोबर आहे, म्हणजे इव्हन म्हणजे सम आहे, बरोबर आहे. म्हणजे अशी कॅटेगरी असली तर आपल्याला समजा, बरोबर आहे, याच्यामध्ये दोन प्रकार होऊ शकतात बा, याच्यामध्ये दोन प्रकार होऊ शकतात. दोघे नंबर ऑड आहे आणि आपल्याला काढायचा आहे ऑड नंबर. असं जर असलं तर कसं करायचं, ऑड म्हणजे ऑड नंबर काढायचा आहे. असं जर असलं तर कसं काढावं लागेल, त्याच्याकरता फॉर्म्युला आहे. दोघांची करा सबट्रॅक्शन. 99 - 1/2 म्हणजे झाले हे 98/2 म्हणजे 49, आणि याच्यामध्ये प्लस 1 करा म्हणजे 50. याच्यामध्ये 50 ऑड नंबर असते, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला इव्हन नंबर काढायचे आहे, याच्यामध्ये जर इव्हन नंबर काढायचे, जस्ट तुम्ही काय करा, सबट्रॅक्शन करा. 99 - 1/2 म्हणजे किती, 98/2 म्हणजे 49 हे इव्हन नंबर असते, बरोबर आहे. हेच मेथड इथे लागू पडेल. फक्त इथे जे ऑड नंबर होते ना, इथे इव्हन नंबर आहे, इव्हन नंबरला हा फॉर्म्युला, ऑड नंबरला हा फॉर्म्युला, असा फॉर्म्युला इंटरचेंज. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला इथे ऑड नंबर जर काढायचे तर आपल्याला दोघी इव्हन आहे ना, तर काय करा, तुम्ही सबट्रॅक्शन करा. 100 - 2/2 इज इक्वल टू 98/2 इज इक्वल टू 49. म्हणजे पहा, फॉर्म्युल्याचे इंटरचेंज होते, ठीक आहे नाही. हा फॉर्म्युला इथे येईल. आता जर तुम्हाला इव्हन नंबर काढायचे आहे, दोघी इव्हन आणि इव्हन नंबर काढायचे, तर करा सबट्रॅक्शन. 100 - 2/2 किती झाले, आपण कॅल्क्युलेशन असं. वाटतं सोपं, परंतु रिस्की आहे, टाइम खाणार आहे, त्यामुळे याकडे व्यवस्थित लक्ष द्या. हा एक पहिला प्रकार होता. आता याच्यामध्ये एक अजून दुसरा प्रकार आहे बघा. दुसरा प्रकार तिथे काय होतं, दोघी सेम नंबर, इव्हन ऑड ऑड इव्हन इव्हन. आता कसं असणार आहे, पहिला ऑड लास्ट वाला इव्हन, बरोबर आहे, किंवा पहिला इव्हन लास्ट वाला ऑड, असे यांच्या दरम्यानच्या संख्या काढायची असेल तर काय, दोघांकरता एकच फॉर्म्युला आहे. काय करायचं, जेव्हा असं असतं ना, तर इथे हा ऑड आहे ना, हा पण ऑड करून घ्यायचा. म्हणजे काय करायचं, म्हणजे लास्ट नंबर आहे ना 100 म्हणजे हा याला प्लस करून घ्यायचा, म्हणजे 101 करायचा. म्हणजे काय करायचं मग, 101 - 1/2 म्हणजे 100/2 इज इक्वल टू 50. तसं इथे जो हा पहिला इव्हन आहे ना, हा लास्ट वाला इव्हन करून घ्या. म्हणजे याला करा 100. 100 - 2/2 म्हणजे किती, 98/2 इज इक्वल टू 49. अशा प्रकारचं हे एक्झाम्पल आहे. बस आजच्यासाठी एवढंच. नमस्कार.